सियावर रामचंद्र की जय. भगवान रामचंद्रांच्या दरबारात असलेले ऋषी, आठवण करून देतोय, भगवान रामचंद्रांच्या दरबारात आलेले ऋषी इंद्रजिताच्या वधाबद्दल लक्ष्मणाचं विशेष अभिनंदन करतात. रामचंद्र प्रश्न विचारतात, इंद्रजिताबद्दल एवढी का तुमच्या मनामध्ये भावना आहे? ते कहाणी सांगतायत का? आणि त्या कहाणीत आपण पोचलो होतो. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, त्यांच्या पुत्र विश्रवा आणि विश्रवाचा पुत्र वैश्रवण याचा जन्म झालाय. वैश्रवण मोठा झालाय. वैश्रवणाने ब्रह्मदेवाची पुन्हा तपश्चर्या केली आहे. ब्रह्मदेवाला मला लोकपाल म्हणून नियुक्त करा, ते स्थान द्या अशी विनंती केली आहे. आणि ब्रह्मदेव त्याच्या या तपश्चर्येनंतरच्या मागणीवर पुन्हा प्रसन्न झाले. ते म्हणाले, अरे लोकपालाची निर्मिती करायचं मीच ठरवलं होतं. याआधी 3 लोकपाल निर्माण केलेत. लोकपाल विधेयक आत्ता चाललंय, ज्यात पंतप्रधानाला सुद्धा लोकपालाच्या कक्षेत आणावं अशी मागणी केली जाते. मुख्यमंत्री, पंतप्रधान सगळे यावेळी. त्यावेळेला ब्रह्मदेवानी निर्माण केलेले लोकपाल कोण असतील? त्याच्या कक्षेत तर सगळेच येतात, सगळेच. या लोकपालाच्या मध्ये पहिला लोकपाल आहे यम. असा कोई नाही जो यमाच्या कक्षेत येत नाही. अपवाद देवाचा. अयोनिजा, अजन्मा, अजर, अमर जो असतो, म्हणजे जो जन्मतही नाही, जो मरतही नाही, जो जरठही होत नाही, अयोनिजा हा शब्द आहे तिथे. असा देव यमाच्या कक्षेत येत नाही. बाकी सगळे येतात. पहिला लोकपाल आहे यम, दुसरा लोकपाल आहे इंद्र, आणि तिसरा लोकपाल आहे वरुण. यम, इंद्र, वरुण या लोकपालाच्या या 3 जणांची निर्मिती करून त्यांना प्रत्येकाला आपापलं काम वाटून दिलंय. वरुणाकडं वेगळं काम आहे. या सृष्टीचं सिंचन करण्याची जबाबदारी, लोकपाल म्हणून जगण्याची जबाबदारी वरुणाच्याकडे आहे. इंद्र या सगळ्या लोकपालांचा प्रमुख म्हणून काम करतोय, यांना आपल्या अखत्यारीत ठेवतोय. तर यम या सृष्टीला संतुलित करायचं काम करतो. आलाय, नेला पाहिजे. नाही नेला की इथं वाढले ना. त्याच्यापेक्षा आला की नेणे, यमधर्म म्हणतात. तो धर्म पालन करतोय, हा एक लोकपाल आहे. आणि या सगळ्या संचलनासाठी एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे धन. आणि देवाणी, ब्रह्मदेवाणी या महर्षी विश्रवाच्या पुत्राची म्हणजे वैश्रवणाची 4था लोकपाल म्हणून कुबेर या अर्थाने नियुक्ती केलेली आहे. आणि तो देवाच्या दरबाराचा, धनकोशाचा प्रमुख झालेला आहे. लोकपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर देवांची कामं करायला मिळालीत वैश्रवणाला, त्याचा आनंद त्याच्या मनामध्ये आहे. मग हा वैश्रवण ब्रह्मदेवाच्याकडं लोकपाल म्हणून आल्यानंतर, तो ब्रह्मदेवानी नेमल्यानंतर तो आपल्या पित्याकडे येतो. आणि पित्याला म्हणतो, म्हणजे महर्षी विश्रवांच्याकडे येतो. आणि विश्रवांना म्हणतो की आता मी लोकपाल झालोय, पण माझ्या राहण्यासाठीची योग्य जागा बघायला हवी. विश्रवा जरा डोकं खाजवतात, तुला राहायला जागा का? आहे, एक जागा तुझ्या राहण्यासाठी आहे. कोणती? ते म्हणाले, जंबूद्वीपाच्या दक्षिण दिशेला एक बेट आहे, 4ही बाजूनी समुद्राने वेढलेलं आहे. त्या बेटावर देवांचा शिल्पी विश्वकर्म्याने एक अप्रतिम नगरी वसवलेली आहे, जिची तटबंदी, भिंती, छत सोन्याचं आहे. अप्रतिम सुंदर नगरी आहे, अप्रतिम सुरक्षित आहे. या नगरीत पूर्वी राक्षसांचा अधिवास होता. पुढे देवासुर संग्रामाला घाबरलेल्या या राक्षसांनी
ती नगरी तशीच टाकून दिलेली आहे आणि सगळे राक्षस राहिला रसातळात गेलेले आहेत, पाताळ लोकात गेलेले आहेत. राक्षसांनी सोडून दिलेली ती नगरी आता भकास उदास वाटू लागली आहे. या देवांचा लोकपाल म्हणून वैश्रवणा त्या नगरीला तू स्वीकारावं. अच्छा, त्रिकुट पर्वतावर ही नगरी आहे, ज्या देशाचं नाव आहे लंकापुरी, श्रीलंका असंही म्हणतात. तिथं जा, ती रिकामी आहे, राक्षसांनी मोकळी केलेली आहे. त्या नगरीत तुझं वास्तव्य कर. ठीक आहे, तर पित्याची आज्ञा. एवढी नगरी छान सुंदर आहे, आपल्याला लोकपाल म्हणून राहायचं आहे. तो स्वीकारतो आणि त्या नगरीत जायला तयार होतो. आता यानंतर एक प्रश्न शिल्लक राहतो. आपण नेहमी असं ऐकतो की राक्षस कुळाची सुरुवात पुलस्त्यांच्या कुळापासून झाली. म्हणजे रावण वगैरे सगळे हे पुलस्त्याच्या कुळापासून सुरुवात झालेले आपण बघतो. जर लंका ही नगरी विश्वकर्म्याने राक्षसांसाठी उभी केली असेल आणि राक्षस पाताळात जाऊन लपलेले असतील, तर त्याआधी राक्षस असले पाहिजेत की. मग पुलस्त्यांच्या कुळातून राक्षस जन्माला आले, रावण जन्माला आला आणि राक्षसाच्या कुळाचा प्रारंभ झाला. या कथा कितपत खऱ्या आहेत? या कथा सुरुवात झाल्याच्या ज्या आपण ऐकतो ना, तिथे नेहमी अशी गडबड होते. मग हे कसं ते कसं, आधी काय, कोंबडं आधी का अंड, अंड आधी की कोंबडं, जसा हा वाद आहे ना तसं. मुळात या ठिकाणच्या राक्षसांचं कुळ आधी अस्तित्वात होतं का हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी मी तुम्हाला रावणाच्या अख्ख्या कुळाची यादीच सांगतो. पुढे ही येणार आहे. या भागात जाता जाता ती कुळाची यादी समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे मग तुम्हाला ही लंका तिथे कशी आली हे लक्षात येईल. सुकेश आणि वेदवती नावाचे 2 दानव होते. त्यांना दानव म्हणायचं की मानव, पण सुकेश आणि वेदवती हे दाम्पत्य होतं. या सुकेश आणि वेदवतीला 3 अपत्य झालेले होते. सुकेश आणि वेदवतीला 3 अपत्य झालेले होते. एक पहिलं अपत्य होतं माल्यवान, आणि या माल्यवानाच्या पत्नीचं नाव होतं सुंदरी. त्यानंतर दुसरा मुलगा होता माली. या मालीच्या पत्नीचं नाव होतं वसुदा. वसुधा नव्हे, वसुदा. तिसरं अपत्य होतं सुमाली. या सुमालीच्या पत्नीचं नाव होतं केसुमती. म्हणजे सुकेश आणि वेदवतीला 3 अपत्य. या तिघांची माल्यवान आणि सुंदरी, माली आणि वसुधा, सुमाली आणि केतुमती असे 3 त्यांच्या जोड्या. पुढे किती लेकरं झाली ते तुम्हाला मी सांगतो. म्हणजे 1-2 नाही, भरपूर लेकरं झाली. त्याच्यामध्ये प्रहस्त, अकंपन, विकट, कालिकामुख, धूम्राक्ष, दंड, सुपार्श्व, संपाती, प्रद्युस, मासकर्ण आणि राका ही अपत्य माल्यवान सुंदरीची. तर सुमाली केतुमतीला झालेली अपत्य म्हणजे पुष्पोत्कटा, केकसी आणि कुंभकर्णी. यातल्या केकसी म्हणजे यातली पुष्पोत्कटा, केकसी आणि हे जे मुली झाल्या, त्या मुलीतली एक केकसी मधली मुलगी, हिचा विवाह पुलस्त्याचे पुत्र विश्रवा यांच्याशी झालेला होता. आता भारद्वाजाची कन्या ही विश्रवांची एक बायको आहे, तर केकसी ही दुसरी बायको आहे. आता रावणाच्या दोन्ही कुळाचं लिंक तुम्हाला सापडली. एक सुकेश वेदवती, सुकेश वेदवतीचा मुलगा सुमाली, त्याची पत्नी केतुमती, केतुमतीची मुलगी केकसी, केकसीचा नवरा विश्रवा, विश्रवा आणि केकसी यांचा मुलगा रावण. इकडे ब्रह्मदेव, मानसपुत्र पुलत्स्य, पुलत्स्य विश्रवा, विश्रवा केकसी विवाह आणि विश्रवाचा मुलगा रावण. ही अशी कहाणी आहे. त्यामुळे लंका रावणाची होण्याच्या आधी
ती कुबेराची होती आणि कुबेराच्या आधी ती राक्षसांसाठी वसवलेली होती विश्वकर्म्याने. हीच कहाणी पुढच्या भागात पुढे घेऊन जाऊया. तोपर्यंत सियावर रामचंद्र की जय.